अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक, वाढत्या तापमानामुळे एका आठवड्यात तब्बल 12% घट। छत्रपती संभाजीनगरच्या धिंगापूर शिवारातील वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार, न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय। बीड जिल्ह्यामध्ये जल पुनर्भरणावर अधिक भर द्या, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे आदेश। रुग्णवाहिकेचे टायर पंक्चर झाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसूती, नंदुरबारमधील प्रकार, बाळ आणि महिला दोघंही सुखरूप। बीड जिल्ह्यातील बस स्थानकांना चोरट्यांनी केलं लक्ष, आष्टीत भरदिवसा महिलेची लूट, 7 तोळं सोनं लंपास। वर्ध्याच्या हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारनं घेतला पेट, सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र आगीत कार जळून खाक। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, वर्षभरात होणार 24 परीक्षा। छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या गोंधळाचा शिक्षकांना भुर्दंड, बदली आदेशात छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद नाव करण्याची शिक्षकांची धावपळ, तर औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर झाले। कोर्टाच्या आदेशानुसार निकाल लागेपर्यंत औरंगाबाद असंच ठेवावं नाव, असे आदेश आले आणि काही शिक्षकांच्या बदली आदेशावर संभाजीनगर आहे, तर जिल्हाधिकारी यांनी औरंगाबाद वापरा असे आदेश आलेले आहेत। जळगावमध्ये सोने चांदीच्या दरात सतत चढउतार, जूनपर्यंत सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता। सोलापुरातल्या वळसंग इथं चौंडेश्वरी देवीच्या यात्रेचा उत्साह, मिरवणुकीमध्ये भाविकांची गर्दी। मान्सून उद्या अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, अनुकूल स्थितीमुळे मान्सूनचं वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 देशांच्या दौऱ्यावर, हिरोशिमातील G7 देशांची बैठक, ऑस्ट्रेलियासोबतचा करार यासह 40हून अधिक बैठकांना लावणार हजेरी। चित्त्यांना राजस्थान महाराष्ट्रात पाठवण्याचा विचार करा, कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला खडसावलं। ग्रेटर नोएडामधील विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यानं केली विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या, हत्येनंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या। 29 मे पासून मुंबई ते गोवा दरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा। इटलीमध्ये पावसाचं थैमान, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, तर अनेक लोक बेपत्ता, मदत कार्य सुरूच। एलॉन मस्क यांची ट्विटर ब्लू सबस्क्रायबरसाठी मोठी घोषणा, आता 2 तासांचा 8 GB पर्यंतचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करता येणार। आणि पंजाब राजस्थान टीम आज धर्मशाळेत भिडणार, प्ले ऑफमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी राजस्थानला विजय अनिवार्य।